परमपवित्र भगवा ध्वज आपल्या आजच्या या नरेनगराच्या विजयादशमीच्या उत्सवासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या संगीताताई सोमण, आपल्या भागाचे सहकार्य व आपल्या नगराचे कार्यवाह, या उत्सवासाठी उपस्थित माता भगिनी, नागरिक बंधू आणि स्वयंसेवक बंधूंनो, सर्वात प्रथम आपल्या सगळ्यांना जी विजयादशमी होऊन गेली त्या विजयादशमीच्या अतिशय मनापासून शुभेच्छा। याच दिवशी भारताच्या इतिहासामध्ये 1956 साली एक महत्त्वाची घटना घडली आणि ती म्हणजे आपल्या लाखो अनुयायांसह भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा स्वीकारली। त्याला धम्मचक्र परिवर्तन दिन असं म्हटलं जातं। त्या धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या देखील आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। या विजयाच्या दशमीच्या दिवशी आपण सीमोल्लंघनाची आठवण करतो, परंतु ही विजयाची दशमी जी आहे ती 9 दिवसांच्या उत्सवानंतर येते आणि हा 9 दिवसांचा उत्सव आपण नवरात्र म्हणून नक्की किती वर्ष साजरा करतो हे निश्चित कुणालाही सांगता येत नाही, परंतु तो साजरा मात्र आपण करतो। त्याचे वेगवेगळे संदर्भ आपल्याला बघायला मिळतात आणि ज्या वेळेला आपण भारताचा म्हणून विचार करतो, हिंदू संस्कृतीचा म्हणून विचार करतो, त्यावेळेला या सण उत्सवांच्या मागचं एक वेगळेपण आपल्या लक्षात येतं। असं म्हटलं जातं की जगाच्या पाठीवरती आजपर्यंत जवळपास 50 संस्कृतींचा उदय झाला, परंतु त्याच्यातल्या मोजक्याच संस्कृती आता या पृथ्वीच्या पाठीवरती टिकून आहेत। उरलेल्या संस्कृती कुठेतरी पुराणवस्तूच्या संग्रहालयामध्ये, कोणातरी अभ्यासिकेत असणाऱ्या अभ्यासकाच्या पुस्तकांमध्ये, कोणातरी काही मूठभर लोकांना माहिती अशा पद्धतीनं उतरलेलं आहे। परंतु भारताची प्राचीन अशी जी हिंदू संस्कृती, त्याची जी वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत, त्याच्यातलं एक वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये जे नैसर्गिक भेद आहेत ते भेद सोडून अन्य कुठलाही भेद मानला गेलेला नाही आहे। जगामध्ये आज देखील असे विचार नांदतात, ते विचार करतात की या स्त्रीमध्ये आत्मा आहे का, असा विचार करणारे लोक आज देखील जगामध्ये आहेत। परंतु भारताच्या संस्कृतीचं, हिंदूंच्या संस्कृतीचं वेगळेपण असं की नवरात्रामध्ये आपण असं म्हणतो की या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। मातृत्वाचं वरदान लाभलेली ही महिलांची जी शक्ती आहे, जी सृजन करते, नव्या पिढीला जन्माला घालते आणि नव्हे तर त्या नव्या पिढीचं अतिशय प्रेमानं लालन पालन करते, संगोपन करते आणि त्यांना सक्षम बनवते की जगाच्या संघर्षामध्ये ते समर्थपणे उभे राहतील। अशा महिला वर्गाच्या ठिकाणी देखील परमेश्वराचा अंश नव्हे, ती आमची मातृरूप असणारी ती देवता आहे, अशा प्रकारचा विचार केवळ आज आपल्याला भारतातच बघायला मिळतो। हे आपल्या संस्कृतीचं वेगळेपण। ही जशी मातृरूपात असणारी शक्ती आहे तशी ती शक्तिरूपेण संस्थिता असं देखील म्हटलेलं आहे। आणि मग आपल्या प्राचीन वाङ्मयामध्ये वर्णन येतं की ज्या वेळेला महिषासुरासारखा दैत्य माजला त्यावेळेला त्याचं वध करण्यासाठी म्हणून माँ दुर्गेचा अवतार झाला। या माँ दुर्गेच्या अवतारामध्ये वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात। त्याच्यातली एक कथा अशी आहे की रक्तबीज नावाचा राक्षस होता, त्यांनी भगवान शंकरांची कठोर अशी तपश्चर्या केली आणि वरदान मागून घेतलं। काय वरदान मागून घेतलं? त्यांनी असं वरदान मागून घेतलं की ज्या वेळेला मला एखादा बाण लागेल, मला तलवार लागेल, मला त्रिशूळ लागेल आणि माझ्या रक्ताचा थेंब भूमीवरती पडेल, त्या रक्तातून माझ्यासारखाच आणखीन एक दैत्य उदयाला यावा। शंकराचं वर्णन आपण सगळ्या जणांनी ऐकलंय, भोळा शंकर असं आपण म्हणतो। भगवान शंकरांनी त्याला वर देखील दिला। आता या दैत्याचा वध कसा करायचा हा माँ दुर्गेच्या पुढे प्रश्न निर्माण झाला। त्यावेळेला कथा अशी सांगितली जाते की माता पार्वतीनं भद्रकालीचं रूप घेतलं आणि ज्या वेळेला त्या दैत्यावरती, रक्तबीज दैत्यावरती दुर्गा मातेनं प्रहार केले आणि त्याचं रक्त सांडायला लागलं, त्यावेळेला भद्रकालीच्या रूपात असलेल्या पार्वती मातेनं ते रक्ताचं प्राशन केलं। आता ही क्षमता विलक्षण आहे।
जगामध्ये असलेल्या आसुरी शक्तींचं निर्दालन करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न या महिला अतिशय समर्थपणे करू शकतात, याचं हे अद्वितीय उदाहरण आहे. ज्या प्राचीन परंपरेचा वारसा आपण सांगतो, ती प्राचीन परंपरा आज केवळ पुस्तकात आहे का? आज केवळ कथा कहाण्यात आहेत का? केवळ इतिहासामध्ये आहे का? तर नाही, ती आज देखील विद्यमान आहे. याचे अनेक दाखले आपल्याला मिळत असतात. यावर्षी भारतानं एक महत्त्वाची घटना सिद्ध केली. जगाच्या पाठीवरती भारतानं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती स्वतःचं चांद्रयान उतरवलं. त्या चांद्रयान मोहिमेची आपण जर माहिती घेतली तर त्याच्यात लक्षात असं येईल की त्याच्यामध्ये महिलांचं देखील लक्षणीय योगदान आहे. आपण बहुतेक सगळ्यांनी तो प्रत्यक्ष चांद्रयान उतरण्याचा क्षण आपण सगळ्यांनी कदाचित विविध माध्यमातून अनुभवलेला असेल. आणि इस्रोच्या त्या मुख्यालयामध्ये, बंगलोरच्या मुख्यालयामध्ये पुरुषांच्या बरोबरीने नवे पुरुषांच्या पेक्षा अधिक संख्येने महिला त्या ठिकाणी उपस्थित होत्या. त्या महिला या त्या मोहिमेचा भाग होत्या. त्यामुळे सृजनाचं काम हे स्त्रीनं अनंत काळापासून चालू ठेवलेलं आहे. ते आज देखील चालू ठेवलेलं आहे आणि आता विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देखील ती करते. याचा हा आपल्याला दाखला म्हणता येतो. आपल्या देशामध्ये घटना अशा घडतात की दुर्दैवानं आपल्या देशाच्या विरोधात विचार करणाऱ्या शक्ती या जगामध्ये विद्यमान आहेत आणि त्या आपल्या देशाच्या सैनिकांवरती आघात करतात. आपले काही वीर सैनिक जे आहेत त्याला वीर मरण पत्करावं लागतं. आणि आता गेल्या काही वर्षामध्ये अशा वीर पत्नींची परंपरा भारतामध्ये निर्माण झाली असं म्हटलं तर त्याच्यामध्ये चूक ठरणार नाही. त्या वीर पत्नी असं म्हणतात की माझ्या पतीनं आपल्या देशाच्या संरक्षणासाठी बलिदान दिलं, त्या पतीचं काम हे त्याच्या मृत्यूनंतर मी चालू ठेवेन. आणि त्या सर्व प्रकारचं प्रशिक्षण घेतात आणि जी सैन्य दलामध्ये प्रवेश करण्यासाठीची म्हणून जी परीक्षा असते, ज्या चाचण्या असतात, ज्या कसोट्या असतात, त्या पार करून त्या सैन्य दलामध्ये प्रविष्ट होतात. म्हणजे एका बाजूला सृजन आहे तर दुसऱ्या बाजूला संहार आहे. हे महिलांच्या आदिशक्तीची रूपं आज देखील आपण समाजामध्ये बघू शकतो. अशा शक्तीच्या उपासनेचा, तिच्या पायी नतमस्तक होण्याचा, तिच्याविषयी मनामध्ये असलेली श्रद्धा जागृत करण्याचा हा नवरात्राचा उत्सव तो आपण सगळ्यांनी अतिशय उत्साहानं साजरा केला. आणि याच नवरात्राच्या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी जी दशमी येते, ज्याला विजयादशमी असं आपण म्हटलं, ते प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला तो हा दिवस सांगितला जातो. ज्या दिवशी मानव रूपात असलेल्या भगवंतांनी दानव रूपाचा संपूर्ण नायनाट केला असा तो दिवस. आणि हा दिवस आम्हाला अनादिकालापासून असं सांगतो की असुर जरी कितीही माजले तरी त्या असुरांचं निर्दान करण्याची क्षमता ही मानवांच्या ठायी आहे. मानवांच्या ठायी देखील भगवंताचा वास आहे. ही सांगणारी घटना आम्ही विजयादशमीच्या निमित्ताने आम्ही दरवर्षी साजरी करत असतो. त्यातून आम्ही नवी प्रेरणा घेत असतो. ज्या वेळेला आपण भारत देशाच्या इतिहासाचा विचार करतो त्यावेळेला लक्षात असं येतं की भारत देश इतका संपन्न होता की सगळ्या जगानं त्याच्याकडे विविध कारणांसाठी म्हणून धाव घेतली. आणि ही धाव मिळवण्यासाठी होती. मग ती कधी शस्त्रांच्या आधारावरती होती, कधी शास्त्रांच्या आधारावरती होती, कधी विकृत विचारांच्या आधारावरती होती. आणि मग भारतावरती अनेक लोकांनी आक्रमण केली. हा आक्रमणाचा इतिहास जवळपास 2500 वर्षापासून आपल्याला सांगता येतो. परंतु साधारणपणे गेल्या 1000 वर्षांचा म्हणजे सन 1000 पासून ते 1947 हा साधारणपणे 1000 वर्षांचा कालखंड निश्चितपणे असा सांगता येतो की ज्याच्यामध्ये टोळधाडींनी भारतावरती आक्रमणं झाली. मग ही आक्रमण केवळ सत्ता मिळवण्यासाठी नव्हती, केवळ संपत्ती मिळवण्यासाठी नव्हती, आपल्याला गुलाम करण्यासाठी नव्हती, तर त्यांचा विचार प्रसार करण्यासाठी म्हणून होती. आणि त्याच्यातलं सगळ्यात जे कुटील आणि विकृत आक्रमण होतं ते इंग्रजांचं होतं. आपल्या सगळ्यांना असं वाटेल की आपण सगळेजण भारतीय आहोत, आम्ही स्वयंसेवक आहोत म्हणून मी असं म्हणणार. परंतु ज्या वेळेला आपण इतिहासाचा निरपेक्ष बुद्धीनं अभ्यास करू, तटस्थतेनं अभ्यास करू, त्यावेळेला लक्षात असं येईल की ब्रिटिशांनी या ठिकाणी अशा पद्धतीनं विचार रूढ केले की आम्हाला वाटतं की आमचेच बांधव आमच्याशी लढत असतात. म्हणजे मी ज्या रावणवधाचा संदर्भ दिला, आज जर तुम्ही समाज माध्यमांच्यामध्ये सक्रिय असाल तर तुम्हाला लक्षात असं येईल की त्या दिवशीच रावणाची पुण्यतिथी आहे आणि त्यांना आम्ही नमन करतो असं सांगणारे लोक कोण आहेत? हे कोणतेही बाहेरच्या देशातून आलेले नाहीत, आमचेच बांधव आहेत. आता यांना आम्ही कसं समजावणार? ज्या इंग्रजांनी आमच्यावरती आक्रमण केलं त्यांच्याशी प्रत्यक्ष शस्त्रांनी आम्ही युद्ध केलं, परंतु आमच्या भावाविरुद्ध आम्हाला शस्त्र उचलून चालणार नाही. मी सांगत असं होतो की इंग्रजांनी कुटील बुद्धीनं भारतावरती आक्रमण केलं
आणि भारतीयांच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारांच्या विकृत विषारी विचारांचं त्यांनी रोपण केलं आणि ते विचारांचं रोपण आज देखील थांबलेलं नाही आहे. भारताची परिस्थिती कशी झाली? भारताची परिस्थिती कशी झाली असं म्हणताना माझ्या मनामध्ये एका महान व्यक्तीच्या जीवनाची आठवण होते आणि त्या महान व्यक्तीचं नाव आहे स्वामी रामतीर्थ. योगायोगानं हे जे वर्ष आहे ते स्वामी रामतीर्थांच्या हे 150व्या जयंतीचं वर्ष आहे. स्वामी रामतीर्थांचा जन्म जो झाला होता तो गोस्वामी तुलसीदास ज्यांनी रामचरितमानस नावाचा ग्रंथ लिहिला त्या घराण्यामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. परंतु काळाचा महिमा तुम्ही असं बघा की स्वामी रामतीर्थ, त्यांचं नाव रामतीर्थ हे नंतर त्यांनी धारण केलं, परंतु ते ज्या वेळेला महाविद्यालयामध्ये शिकायला गेले, लाहोरमध्ये तो भारताचा भाग होता, त्यावेळेला महाविद्यालयामध्ये त्यांनी कोणते विषय अभ्यासासाठी घेतले तर त्यावेळेला त्यांनी उर्दू आणि पर्शियन हे विषय अभ्यासासाठी घेतले. कोणीतरी त्यांना जाणीव करून दिली की अहो तुम्ही तर गोस्वामी तुलसीदासांच्या वंशामधले आहात, तुम्ही संस्कृतचं अध्ययन केलं पाहिजे, तुम्ही हिंदीचं अध्ययन केलं पाहिजे. हिंदू समाजाची अवस्था देखील तशीच झालेली आहे. आमच्या बांधवांना आज असं वाटतं की इंग्रजी भाषेशिवाय आमच्या जीवन मरणाचा तरणोपाय नाही, केवळ इंग्रजी भाषेमध्येच आम्ही शिकलो म्हणजे आम्हाला सगळं मिळवता येईल. हिंदू समाजाची ही स्थिती होण्याला जबाबदार आहे तो इंग्रजांचा विकृत विचार. पण स्वामी रामतीर्थांचं जीवन या ठिकाणी संपत नाही, त्यांचं जीवनाचा आदर्श घेण्याचा भाग हा त्याच्यानंतरचा आहे. ज्या वेळेला लाहोरमध्ये महाविद्यालयामध्ये शिकवत असताना स्वामी रामतीर्थांना असं सांगण्यात आलं की तुम्ही गोस्वामी तुलसीदासांच्या वंशातले आहेत, तुम्ही संस्कृतचं अध्ययन केलं पाहिजे. त्यांना जे शिकवणारे प्राध्यापक होते, मग ते पर्शियन उर्दू या सगळ्या विषयांचे प्राध्यापक होते, त्यांच्याकडे आग्रह धरला. त्यांना सांगितलं की मला आता तुम्ही संस्कृत अध्ययनाची परवानगी द्या. संस्कृत प्राध्यापक होते, त्यांना शिकवायला तयार नव्हते. एवढ्या उशिराच्या वयात तुला संस्कृत कसं येणार? परंतु त्यांनी जिद्दीनं प्रयत्न केले, प्राध्यापकांचं मन परिवर्तन केलं, संस्कृत भाषेचा अभ्यास केला. केवळ संस्कृत भाषेचा अभ्यास केला असं नाही, तर स्वामी विवेकानंदांच्या अद्भुत अशा जीवनाचा परिसस्पर्श या स्वामी रामतीर्थांना झाला आणि त्यांनी संन्यास स्वीकारला. आणि संन्यास स्वीकारल्यानंतर त्यांनी सर्व जगभरामध्ये अद्वैत तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्याचं प्रचंड मोठं काम केलं. हिंदू समाजाबद्दल आपण ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला माझ्या मनात असं येतं की आम्ही देखील विस्मरण झालेले लोक आहोत की काय? आम्हाला देखील आठवत नाही की आम्ही कोणाच्या परंपरेत जन्माला आलो. आम्ही प्रभू रामचंद्रांच्या परंपरेत जन्माला आलो, आम्ही भगवान श्रीकृष्णांच्या परंपरेत जन्माला आलो, आम्ही वर्धमान महावीरांच्या परंपरेत जन्माला आलो, आम्ही तथागत गौतम बुद्धांच्या परंपरेत जन्माला आलो. पण दुर्दैवानं त्या परंपरेचा विसर पडला आणि विसर पडल्यामुळे या देशावरती अनेक संकटांची मालिका संकटांची झेलावी लागली. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जे समाजाचा विचार करणारे धुरीण होते, स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारे सर्व जे आपले महानुभाव होते, त्यांच्यामध्ये एक प्रकारचा विचार कलह माजलेला होता. आणि त्यांच्यामध्ये विचार कलह अशासाठी माजलेला होता की ते असं म्हणायचे की इंग्रजांनी आम्हाला गुलामगिरीमध्ये लोटलंय, हे आमच्या दैन्याचं कारण आहे. इंग्रज आमच्यावरती राज्य करत नसते तर आम्ही या जगामध्ये यशस्वी झालो असतो, अशा प्रकारचा ते विचार करत होते. परंतु त्याच्यामध्ये एक वेगळा विचार एका महापुरुषानं आपल्याला दिला आणि त्या महापुरुषाचं नाव आहे ज्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना विजयादशमीच्या दिवशी 1925मध्ये नागपूरमध्ये केली आणि त्यांचं नाव आहे आद्य सरसंघचालक परमपूजनीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार. त्यांनी आपल्या सगळ्यांना असं सांगितलं की इंग्रजांचं राज्य हे आमच्या अवगुणांचा परिणाम आहे. ते आम्हाला गुलाम केलं म्हणून आम्ही अवनत अवस्थेला पोचलेलो नाही, तर आमच्या गुणांचा इतका ऱ्हास झाला, आम्ही आमच्या माणसांना माणसं म्हणून ओळखायचं नाकारलं, आमच्यामधलं स्वत्व आम्ही विचार करायचं नाकारलं आणि त्या अवनत अवस्थेमुळे आमची आज अवस्था झालेली आहे. ज्या वेळेला आम्ही या मूळ दुखण्यावरती काम करू त्यावेळेला क्रमाक्रमाने आपल्या देशाची स्थिती बदलत जाईल आणि हिंदू समाज हा या भूमीमधला पुत्ररूप समाज आहे. आपल्या आईचं भलं व्हावं, आपल्या आईला चांगले दिवस मिळावेत, सोन्याचे दिवस दाखवावेत अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते आणि तीच या हिंदू समाजाची इच्छा आहे. भारत मातेचं हित तेच हिंदू समाजाचं हित. हिंदू समाज जो करेल त्याप्रमाणे भारत मातेचं वर्तन होईल, त्याप्रमाणे भारत मातेची प्रतिष्ठा वाढेल. आणि हे सांगून 1925 साली डॉक्टर हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. ज्यावेळेला डॉक्टर हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली त्यावेळेला त्यांची थट्टा उडवणारे अनेक लोक विद्यमान होते. मोठी मोठी माणसं देखील म्हणायची की अहो तुम्ही कसं हिंदूंचं संघटन करणार. परंतु जो विचार डॉक्टर हेडगेवारांनी आपल्या हृदयाशी स्वीकारला आणि आपलं सर्व आयुष्य त्याच्यासाठी वाहिलं
त्या विचारावरती ते ठाम होते आणि त्याच्यासाठी त्यांनी अविरत असे परिश्रम घेतले. लोक थट्टा करायचे, कारण ज्या वेळेला डॉक्टर हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली त्यावेळेला ते वयाच्या 35मध्ये होते. आता आपण कल्पना अशी करूयात की 1925मध्ये 35च्या वयामध्ये त्यांच्याबरोबरचे जे लोक असायचे त्यांची लग्न होऊन 10-15 वर्ष झालेली असायची, त्यांचा मुलगा हाताशी आलेला असायचा. जुन्या काळामध्ये अतिशय कमी वयात विवाह व्हायचे आणि काही जण त्यांच्या वयातले हे आजोबांच्या अवस्थेला देखील प्राप्त झाले होते. अशी पण उदाहरणं नाकारता येत नाहीत. मला एक माझ्या भावाचा मित्र माहिती आहे की जो वयाच्या 40व्या वर्षी आजोबा झाला. ही मी गोष्ट जुनी सांगत नाही, ही मी 10 वर्षापूर्वीची सांगतो. फार जुनी गोष्ट मी सांगत नाही. तेव्हा लोक असं म्हणायचे की अहो, ज्या वयामध्ये मुला नातवंडांना खेळायचं त्या वयामध्ये तुम्ही दुसऱ्यांच्या मुलांना गोळा करून एक काय खेळ चालवलाय. परंतु डॉक्टर हेडगेवारांना आपल्या ध्येयाची कल्पना ही पुरेपूर स्पष्ट होती आणि त्यांनी असं सांगितलं की जो हिंदू समाज आपलं स्वत्व विसरला, आपल्या हिंदूपणाची ओळख जे विसरले, त्या ओळख विसरल्यामुळे या अवनत अवस्थेला आपण प्राप्त झालेलो आहोत आणि हीच ओळख आपण दिली पाहिजे. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे, संघटित राहून काम केलं पाहिजे. मग समाजामध्ये दोष अनेक असतील, त्या दोषांवरती काम करणारे महान व्यक्ती देखील होऊन गेल्या, त्याच्यामध्ये महान पुरुष देखील आहेत आणि महान स्त्रिया देखील आहेत. परंतु डॉक्टर हेडगेवारांचं वेगळेपण असं की त्यांनी लक्षणांच्यावरती उपचार करायच्याऐवजी मूळ जे दुखणं आहे त्या दुखण्यावरती उपचार केला आणि त्यांनी सर्वांच्यामध्ये एक आत्मविश्वासाची भावना जागृत केली. लोक विचारायचे, लोक म्हणायचे की एक वेळ मला गाढव म्हणा पण कृपा करून मला हिंदू म्हणू नका, असे सांगणारे तथाकथित सुशिक्षित लोक त्या काळात देखील होते. आणि आपलं दुर्दैव आज देखील नमुन्याला म्हणून का काही लोक आपल्याला असं सापडतात. त्यावेळेला डॉक्टर हेडगेवारांनी समर्थपणे उद्घोष केला की होय, मी केशव बळीराम हेडगेवार म्हणतो की हे हिंदू राष्ट्र आहे आणि हिंदूंच्या शक्तीच्या आधारावरती या देशाचं उत्थान हे अवलंबून आहे आणि त्या देशासाठी हिंदूंची शक्ती संघटित केली पाहिजे. या विचारानं नागपुरामध्ये संघ सुरू झाला. मी म्हटलं तसं की टवाळी सुरू झाली, परंतु त्या टवाळीचा कालखंड मागे पडून जसजसं संघाचं काम वाढत गेलं तसतसं सगळ्यांच्या लक्षात असं आलं की अरे हे मुळाशी जाणारं काम आहे, मूळ जे दुखणं आहे त्याच्यावरती उपाय करणारं काम आहे. आणि मग आज इतक्या वर्षानंतर म्हणजे 98 वर्ष पूर्ण झाली आणि आता 2 वर्षातच आपण संघाची शताब्दी देखील करणार आहोत. त्यावेळेला लोकांच्या लक्षात असं येतं की समाजासमोर जेवढे प्रश्न आहेत, समाजासमोर जेवढ्या समस्या आहेत, त्या समस्यांवरती उत्तर म्हणजे संघाचं काम आहे. त्यांच्यावरती उत्तर म्हणजे प्रत्येकाच्या मध्ये असणारा हिंदूपणाचा भाव जागृत करणं, त्याच्यामध्ये स्वाभिमानाचा हुंकार देणं आणि त्यांनी सगळ्यांनी संघटितपणे आपल्या देशाचे प्रश्न सोडवण्याचं काम करणं. आणि आज 98 वर्षाच्याच वाटचालीमध्ये संघाने अशा विलक्षण गोष्टी साजऱ्या केल्या. एक जुनी घटना मला आठवते. संघाच्या कार्यकर्त्यांनी जीवनाच्या सर्व क्षेत्रात जाऊन त्या ठिकाणी आपला विचार पसरवायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये एक नाव आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचं. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावानं दीनदयाळ संशोधन केंद्र चालतं आणि मराठवाड्यामधल्या बीड जिल्ह्यामध्ये डोंबरी नावाचं एक गाव आहे. त्या ठिकाणी कैलासवासी सुदाम काका भोंडवे आणि त्यांच्या पत्नी आणि सर्व त्यांचे सहकारी हे वंचित घटकातली जी मुलं मुली आहेत त्यांच्या शिक्षणासाठी म्हणून वसतिगृह आणि शाळा चालवतात. काही वर्षांपूर्वीची गोष्ट, त्या शाळेमध्ये मुलांशी संवाद चाललेला होता आणि मुलांशी संवाद चाललेला होता आणि सहजपणे मुलांना प्रश्न विचारण्यात आला की मोठेपणी तुम्ही कोण होणार. आपण ज्या वेळेला मुलींना असा प्रश्न विचारतो, 8वी-9वीच्या मुलींना स्वाभाविकपणे उत्तर येतं. कोणी म्हणतात मी इंजिनियर होणार, कोणी म्हणतात मी डॉक्टर होणार, कोण म्हणतं मी वकील होणार, मी शास्त्रज्ञ होणार, कोण CA होणार, एका दुसरा म्हणतो मी शिक्षक होणार, असं उत्तर देतात. त्या डोंबरीच्या गुरुकुलातल्या एका मुलानं मात्र वेगळं उत्तर दिलं आणि त्याने असं म्हटलं की मोठेपणी मी काही करणार पण मी श्रीमंत होणार. ज्या वेळेला त्याचं हे उत्तर ऐकलं त्यावेळेला त्या शिक्षकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले की अरे आम्ही संस्कार करण्याचा प्रयत्न करतो की आपलं जीवन हे केवळ आपलं नाही, आपल्या परिवाराचं नाही, तर ते संपूर्णपणे भारत मातेच्या चरणी समर्पित होण्याचं जीवन आहे आणि हा मुलगा म्हणतो की मी श्रीमंत होणार. त्यांच्या मनामध्ये दुःख आणि वेदना दाटून आल्या. परंतु त्यांनी पुढचा प्रश्न त्या इयत्ता 9वी मधल्या विद्यार्थ्याला विचारला, का रे बाबा तुला श्रीमंत का व्हायचं.
त्या विद्यार्थ्यानं जे उत्तर दिलं ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने साध्य केलेल्या अनेक गोष्टींपैकी एका उदाहरणाचं दिग्दर्शक आहे असं मला वाटतं. त्या मुलानं उत्तर असं दिलं की मागच्याच काही दिवसांपूर्वी आपल्या शाळेमध्ये अमुक एक जण आले होते आणि त्यांनी असं सांगितलं की आपल्या प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावरती अमुक लाख एवढे रुपये कर्ज आहे. मी मोठेपणी श्रीमंत अशासाठी होणार की आपल्या भारतीयांच्या डोक्यावरचं कर्ज कमी करण्यासाठी, म्हणून मी श्रीमंत होणार. मला केवळ ऐशो आराम, गाडी, बंगला आणि सर्व प्रकारची सुखं पाहिजेत म्हणून मी श्रीमंत होणार नाही, तर आपल्या प्राणप्रिय भारत मातेच्या लेकरांच्या वरती, डोक्यावरती जे कर्ज आहे ते कर्ज निवारण करावं याच्यासाठी मी श्रीमंत होणार. संघाचा हा विचार संघाने सर्व दूर पसरवला आणि ज्या म्हणून समस्या समाजापुढे आहेत त्या समस्यांवरती उत्तर मिळवण्याचा प्रयत्न केला. समाजापुढच्या समस्या कुठल्या आहेत? आता सोमनताईंच्या बोलण्यामध्ये रामायणाचा उल्लेख झाला. ज्यावेळेला आपल्या देशापुढच्या समस्यांचा विचार आपण करायला लागतो त्यावेळेला मला रामायणामधली गोष्ट आठवते, ती म्हणजे की हनुमंत लंकेमध्ये गेले, सीतामाईचा शोध केला आणि मग त्या सगळ्या लंकेमध्ये त्यांनी नासधूस केली आणि मग रावणाच्या दरबारात ते स्वतःला पकडून त्यांनी घेतलं आणि मग ते रावणाच्या दरबारात गेले. तिथं संवाद झाला आणि रावणाने सांगितलं की याच्या शेपटीला ते कापड गुंडाळा आणि द्या पेटून. आता शेपटीला कापड गुंडाळा आणि द्या पेटून असं म्हटल्यानंतर ज्यावेळेला ते कापड गुंडाळा लागलं त्यावेळेला आपण सगळ्यांनी गोष्ट अशी वाचली की ती शेपटी अजून हातभर लांबच आहे. मग एक कापड जोडलं, एक धोतर जोडलं, 2 धोतर जोडलं, असं करत करत ती शेपटी लांबच आहे. ज्या वेळेला आपल्या देशापुढच्या समस्यांचा विचार करायला लागतो त्यावेळेला मला असं वाटतं की ते हनुमंताच्या शेपटीसारखंच आहे. म्हणजे समस्यांची यादी करता करता इतका वेळ जाईल की तोपर्यंत आणखीन नवीन समस्यांचा जन्म झालेला असेल. परंतु संघाची शिकवणच ही आहे की समस्यांची यादी करणं याच्यामध्ये पुरुषार्थ नाही, याच्यामध्ये केवळ वेळ घालवू नका, तर त्या समस्यांवरती उपाय शोधण्यासाठी म्हणून तुम्ही वेळ घालवा. आणि हा उपाय अत्यंत सोप्या साधनांनिशी करतो. त्या सोप्या साधनाचं नाव आहे संघाचं दैनंदिन चालणारं एकत्रीकरण, ज्याला शाखा म्हणतात, किंवा आठवड्यातून एक दिवस तुम्ही एकत्र आलात तर त्याला साप्ताहिक मिलन म्हणतात. बाहेर उभारून बघितलं तर तुम्हाला असं वाटेल की ते वेगळं काही चाललेलं नाही. आता मगाशी आपण जसे वेगवेगळ्या प्रकारची प्रात्यक्षिकं बघितली तसे काही व्यायामाचे प्रकार होतात. आपण सगळ्यांनी गीत ऐकलं तसं गीत म्हटलं जातं. कोणीतरी एखादा कार्यकर्ता आला तर तो गोष्ट सांगतो. त्याचबरोबर काही सामूहिक कवायतीचे प्रकार होतात, संचलन होतं, अशा प्रकारच्या गोष्टी होतात. आणि शेवटी भारत माता की जय अशी प्रार्थनाच्या शेवटची ओळ झाल्यानंतर भगव्या ध्वजाचं अवतरण होऊन ती शाखा संपते. मनात विचार असा येतो की संघ म्हणजे असं खेळण्याचं ठिकाण आहे का? आजूबाजूला मला माहीत नाही, परंतु या ठिकाणी स्पोर्ट्स क्लब अनेक असतील, पण संघ म्हणजे स्पोर्ट्स क्लब नाही. आजूबाजूला संगीत शिकवण्याचे देखील कदाचित विद्यालय असतील. संघामध्ये संगीत गाणारे, उत्तम जाणणारे अनेक कार्यकर्ते आहेत, परंतु संगीत शिकवण्याची जागा म्हणजे संघाची शाखा नाही. संघाची शाखा म्हणजे व्यायामाचा आखाडा नाही. संघाची शाखा म्हणजे गोष्ट सांगण्याची एखादी जागा नव्हे, या सगळ्यांच्या पलीकडं जाणारी संघाची शाखा आहे. सहज माझ्या मनामध्ये येतं, आपल्या महाराष्ट्रामध्ये वारकऱ्यांची फार मोठी परंपरा आहे. त्या वारकरी परंपरेतलं कीर्तन आपल्यापैकी बहुतेक सगळ्यांनी बघितलं असेल. त्या कीर्तनामध्ये काय होतं? संत श्रेष्ठ नामदेवांनी असं म्हटलेलं आहे की नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. त्या कीर्तनाच्या ओघामध्ये गायन होतं, अभंगाचं गायन होतं. त्या कीर्तनाच्या ओघामध्ये कीर्तनकार ते नृत्य देखील करतात. त्या कीर्तनाच्या ओघामध्ये वादन देखील होतं. त्या कीर्तनामध्ये कथा देखील असते. त्याचा जो उत्तर भाग जो असतो ती एखादी कथा असते. परंतु कथा म्हणजे कीर्तन नव्हे, गायन म्हणजे कीर्तन नव्हे, नृत्य म्हणजे कीर्तन नव्हे, तर ते परमेश्वराशी अनुसंधान जोडण्याचा तो प्रयत्न आहे. तसं संघाची शाखा म्हणजे व्यायामशाळा नाही, संघाची शाखा म्हणजे स्पोर्ट्स क्लब नाही, संघाची शाखा म्हणजे संगीताची शाळा नाही. याच्या पलीकडे जाऊन आपल्या भारत मातेच्या प्रती असलेल्या कर्तव्याची जाण करून देण्याचा तो एक प्रयत्न आहे. पण या प्रयत्नांचा परिणाम अतिशय विलक्षण असतो. किती विलक्षण असतो? तर आपल्या सगळ्यांना माहिती की आज देखील स्वातंत्र्याची 76 वर्ष पूर्ण केल्यानंतर देखील आमच्या देशातले काही दुर्गम भाग असे आहेत की त्या दुर्गम भागामध्ये आपण शालेय शिक्षणासारख्या सुविधा देऊ शकत नाही. आणि त्यामुळे संघाचे कार्यकर्ते वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून काम करतात आणि त्याला एकल विद्यालय असं म्हटलं जातं, एक शिक्षकी शाळा असं म्हटलं जातं. मध्यंतरी काही दिवसांपूर्वीच अशी एक माहिती मला मिळाली की आता देशभरामध्ये जवळपास 1 लाखाच्या पेक्षा जास्त एक शिक्षकी शाळा आहे.
छोट्या गावामध्ये म्हणजे 50 घरांचं गाव असेल, 100 घरांचं गाव असेल, दुर्गम अशा पहाडामध्ये ते वसलेलं असेल, जंगलामध्ये असेल, त्या ठिकाणचा एखादा 10वी 12वी शिकलेला तरुण किंवा तरुणी, त्यांना एक जुजबी शिक्षण दिलं जातं आणि त्यांना सांगितलं जातं की तुम्ही या विद्यार्थ्यांना मुळाक्षर लिहायला शिकवा, त्यांना अंकगणित शिकवा, त्यांना अक्षर ओळख करून द्या. अशाच एका एकल विद्यालयातले एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्याच्या घरी म्हणून भेटण्यासाठी गेले. आता हा विद्यार्थ्याच्या घरी भेटण्यासाठी म्हणून शिक्षक गेले, पण शिक्षक मी म्हणतोय त्यावेळेला हा पोरसौदाच तरुण होता, 20-22च्या आत बाहेर त्याचं वय असेल. हा त्या घरामध्ये गेला आणि त्या घरामध्ये ज्या विद्यार्थ्याच्या घरामध्ये तो गेला होता त्याचे वडील त्या ठिकाणी होते, ते जवळ 40च्या पुढे होते. ते शिक्षक घरामध्ये आल्या म्हटल्याबरोबर या 40च्या गृहस्थांनी खाली वाकून त्यांचे पाय धरले आणि त्यांच्या पायावरती डोकं ठेवून नमस्कार केला. आपल्याला पद्धत माहिती, आपण नमस्कार करतो वयानं, अनुभवानं, ज्ञानानं, अधिकारानं जे ज्येष्ठ आहेत त्यांच्या पायावरती आपण डोकं ठेवून नमस्कार करतो. त्यामुळे या शिक्षकाला अतिशय संकोच झाला की अरे हे तर माझ्यापेक्षा जवळपास दुप्पट वयाचे, ते माझ्या पाया कसे पडतात. मग बोलण्याच्या ओघामध्ये त्यांनी माहिती अशी काढल्यानंतर त्यांना एक गोष्ट कळाली. काय गोष्ट त्यांना कळाली? त्यांना गोष्ट अशी कळाली की या एक शिक्षकी शाळेतल्या शिक्षकांनी आपल्या सर्व मुलामुलींना असं सांगितलं होतं की रोज संध्याकाळी ज्या वेळेला तुम्ही शाळेतून घरी जाल त्यावेळेला हातपाय स्वच्छ धुवायचे, जी काय आपली देवाची प्रतिमा असेल तिच्यापुढे हात जोडायचे, प्रार्थना म्हणायची आणि घरच्या सगळ्या वडीलधाऱ्यांना वाकून डोकं ठेवून नमस्कार करायचा. ज्या दिवशी हे सांगितलं त्या दिवशी हा विद्यार्थी घरी गेल्यानंतर घरातलं चित्र असं होतं की वडील त्या दिवशी शुद्धीतच नव्हते. त्यांना काय चाललं याची जाणीवच नव्हती. त्यांनी रागाने लाथ देखील मारली. परंतु हा विद्यार्थी ज्यावेळेला परत येऊन शिक्षकांना भेटला त्यावेळेला शिक्षकांनी सांगितलं अरे कितीही केलं तरी ते तुझे जन्मदाते, त्यामुळे त्यांच्या पायावरती डोकं ठेवण्याचं तुझं कर्तव्य आहे. शिक्षकांची ही प्रेरणा, त्या विद्यार्थ्याची चिकाटी हे लक्षात आल्यानंतर एके दिवशी हळूहळू त्या माणसाच्या विचारामध्ये परिवर्तन झालं आणि जो संध्याकाळी 7 नंतर नशेने तर्र असायचा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये परिवर्तन घडले. ज्यावेळी त्या व्यक्तीने विचारलं की हे तू का करतो, तर माझ्या शिक्षकांनी सांगितलं म्हणून मी का करतो. आपल्याला बघायला हा एक प्रसंग वाटेल, पण दुर्दैवानं आज स्थिती अशी आहे की भारतामध्ये व्यसनांचा एवढा मोठा विळखा पडलेला आहे ज्याच्यामधनं अनेक प्रश्न निर्माण होतात. त्या व्यसनांवरती काम करण्याचं काम म्हणजे संघाचं काम आहे. संघाचा परिस्पर्श ज्यांच्या जीवनाला होतो ते व्यसनांच्यापासून दूर राहतात. त्यांच्या आजूबाजूला अशा प्रकारचा एक प्रभाव उत्पन्न होतो की ज्याच्यातून व्यसनमुक्ती होते. व्यसनमुक्तीचं कोणतेही शिबिर चालवण्याची योजना संघामध्ये नाही किंवा संघाचे कोणी कार्यकर्ते साधारणपणे करत नाहीत. 1-2 अपवाद म्हणून काही प्रयत्न चाललेले असतील देखील, परंतु व्यसनमुक्तीवरती संघ काम करतो. ज्या एकल विद्यालयाचं मी नाव घेतलं त्या एकल विद्यालयाचं एक गोष्ट अशी आहे की आता दुर्दैवानं कोरोनाच्या कालावधीमध्ये आपल्या देशाची जनगणना होऊ शकली नाही, परंतु 2011 साली आपल्या देशाची जनगणना झाली आणि त्याच्यामध्ये साधारणपणे आकडेवारी अशी होती की 25% लोक हे त्यावेळेला निरक्षर होते, ज्यांना लिहिता वाचता देखील येत नव्हतं. हे एकल विद्यालय 1 लाखाच्या पुढे मी गेले. सरस्वती शिशु मंदिर, अशा अनेक शिक्षण संस्था देशामध्ये आहेत ज्या कोट्यावधी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम करतात. त्यामुळं सरकार जसं शिक्षणाचं काम करतं तसं संघाचे कार्यकर्ते, स्वयंसेवक हे देखील शिक्षणाचं काम करतात, रोजगाराचं देखील काम करतात. आपल्या पुण्यामध्येच एक आपले ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, त्यांचं एक स्वतःचं फाउंडेशन आहे. मध्यंतरी त्यांची साधारण 3 वर्षापूर्वी माझी भेट झाली. त्याला त्यांनी सांगितलं की आता जवळपास देशातल्या वनवासी भागातल्या 2000 गावांच्या मध्ये त्यांचं आर्थिक स्वावलंबनाचं काम चालतं. तिथल्या गावकऱ्यांना ते एकत्र करतात. त्या गावामध्ये कोणत्या प्रकारच्या वस्तू साधनं उपलब्ध आहेत, त्याच्यावरती कशा प्रकारची प्रक्रिया करता येईल आणि त्याच्यामधून धनाची प्राप्ती होईल त्यांना शिकवतात आणि ते गावकरी स्वावलंबी होतात. अशी जवळपास 2000 गावांमध्ये त्यांचं कामात चालतं. म्हणजे देशापुढचा जो दारिद्र्याचा प्रश्न आहे, पुन्हा 2011च्या जनगणनेचा संदर्भ घेतला तर साधारणपणे त्यावेळेला स्थिती अशी होती की 32% भारतातला समाज हा दारिद्र्य रेषेखाली होता. आणि आमच्या विद्वान लोकांनी त्याची व्याख्या करण्यामध्ये इतका वाद घातला की दर दिवसाला 32 रुपये कमावणारा हा दारिद्र्य रेषेच्या वर आहे का खाली आहे हा आमचा. आता 32 रुपयामध्ये 2011 साली काय होत होतो आम्ही कल्पना करू शकतो, परंतु आमचे विद्वान हे वाद घालण्यामध्ये मग्न होते. त्यावेळेला संघाचे कार्यकर्ते हा एका अर्थानं आर्थिक सुधारणेचा, दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम देशामध्ये अनेक ठिकाणी राबवत होते. मी सांगितलं तसे एक कार्यकर्ते आहेत. देशामध्ये असे हजारो कार्यकर्ते आहेत की जे आर्थिक स्वावलंबनासाठी पुरुषांमध्ये देखील काम करतात आणि महिलांमध्ये देखील काम करतात. महिलांमध्ये काम चालतं त्याचे विलक्षण कहाण्या आपण देखील ऐकल्या असतील.
मग त्या बचत गटांच्या माध्यमातून असतील, छोट्या छोट्या व्यवसायांच्या माध्यमातून असतील. त्यामुळे देशापुढचा प्रश्न जसा शिक्षणाचा आहे, जसा व्यसनाधीनतेचा आहे, जसा दारिद्र्याचा आहे, त्याच्यावरती संघाचे स्वयंसेवक कार्यकर्ते, संस्था, संघटना हे काम करत असतात. आणि हे काम करत असताना आपण निश्चितपणे एक झालेलं परिवर्तन हे समाजामध्ये बघू शकतो. आणि समाजामध्ये अभिमानानं उभं राहण्याची स्थिती आता आलेली आहे. आणि अभिमानानं उभं राहण्याची स्थिती आलेली आहे, त्याचं प्रत्यंतर आपल्याला या 22 जानेवारीला येणार आहे. म्हणजे जवळपास गेल्या 500 वर्षाच्या संघर्षानंतर आमच्या सर्वांच्या हृदयामध्ये जे प्रभू श्रीराम विराजमान होते, त्यांचं प्रत्यक्ष मंदिर त्यांच्या जन्मस्थानी आम्ही उभं करणार आहोत. सर्व प्रकारचे संघर्ष हिंदू समाजानं केले आणि या संघर्षामध्ये यश बघण्याचा भाग्ययोग आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये लिहिलेला आहे. अशा अनेक गोष्टी सांगता येतील की ज्याच्या आधारावरती हा हिंदू समाज पुन्हा एकदा आत्मविश्वासानं स्वतःच्या स्वत्वाची जाणीव असून या ठिकाणी उभा आहे. अशा प्रकारे तो काम करतोय असं आपल्या सगळ्यांना लक्षात येतं. मगाशी मी म्हटलं की 2 वर्षानंतर संघाची शताब्दी साजरी करणार. संघाच्या संस्थापकांच्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर त्यांच्या चरित्रामध्ये हे स्पष्टपणे लिहिलेलं आहे. त्यांनी असं अनेक वेळा बोलून दाखवलं आहे की ज्युबिल्या साजऱ्या करण्यासाठी आपण संघ निर्माण केलेला नाही. म्हणजे संघाच्या संस्थापकांची इच्छाच ही आहे की संघ लवकरात लवकर बंद करायचा. आता हे ऐकायला आपल्याला कदाचित वेगळं वाटेल, कारण एखादी संस्था, संघटना ज्यावेळेला सुरू होते त्यावेळेला संस्थापकांना असं वाटतं की माझी संस्था आज एका गावात आहे, ती 10 गावात झाली पाहिजे, 50 गावात झाली पाहिजे, 1000 लोक झाले पाहिजे, लाख लोक झाले पाहिजे, कोट्यावधी लोक झाले पाहिजे. परंतु संघाचे संस्थापक असं म्हणतात की संघ ज्युबिल्या साजऱ्या करण्यासाठी निर्माण केलेला नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की मी जसं माझ्या आईपासून मला वेगळा समजत नाही, तसं भारत मातेपासून आम्ही स्वयंसेवक आणि हिंदू समाज आम्हाला वेगळं समजत नाही. आज एक काळाची गरज आहे, एक परिस्थिती आहे, म्हणून संघाची एक वेगळी कृत्रिम यंत्रणा ही आम्ही राबवलेली आहे. आणि त्या कृत्रिम यंत्रणेच्या आधारावरती आम्ही समाजामध्ये बदल घडवायला पाहतो. परंतु संघाची इच्छा ही पहिल्या दिवसापासून निश्चित आहे. ती अशी आहे की लवकरात लवकर आम्हाला संघ बंद करायचा. पण आता संघ बंद करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? संघाचे कार्यकर्ते दमलेले नाहीत, ते थकलेले नाहीत, त्यांच्या मनामध्ये निराशा नाही, त्यांच्या मनामध्ये दैन्य नाही, त्यांच्या मनामध्ये उत्साह आहे, त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास आहे, त्यांच्यामध्ये पडेल ते काम करण्याची इच्छा आहे आणि आवश्यक असेल ते काम करण्याची इच्छा आहे. संघ बंद करायचा याचा अर्थ जी मूल्य घेऊन संघाचे स्वयंसेवक जगतात ती मूल्य समाजामधल्या सर्व घटकांनी स्वीकारली पाहिजेत आणि ती मूल्य घेऊन आपल्या जीवनाचं आचरण केलं पाहिजे. आणि म्हणून संघाच्या शताब्दीच्या योजनेची ज्या वेळेला संघामध्ये चर्चा होते त्या संघानं विचार असा केला की या शताब्दीच्या वर्षामध्ये आम्ही परिवर्तन घडवणार. परिवर्तन हा शब्द आपण अनेक जणांनी अनेक ठिकाणी ऐकलेला असेल, परंतु संघाच्या कार्यकर्त्यांनी परिवर्तन घडवणार म्हणजे काय याची एक निश्चित विचार करून त्याची एक प्रक्रिया ठरवली. 3 गोष्टींच्या मध्ये परिवर्तन संघाच्या कार्यकर्त्यांना अपेक्षित आहे. त्यातली पहिली गोष्ट तर आपल्या सगळ्यांच्या जवळ आहेच. तसं बघायला गेलं तर 3ही गोष्टी आहेत, पण पहिली गोष्ट आपल्या सगळ्यांच्या जवळ आहे असं म्हटलं तर योग्य ठरेल. ती म्हणजे आपली असणारी कुटुंब व्यवस्था. आपल्याला असं वाटेल की काय कुटुंब व्यवस्था, आम्ही सहजपणे आई वडील मुलं नातवंड एकत्र राहतो, एकमेकांची काळजी घेतो, त्याच्यामध्ये वेगळेपण काय. परंतु असं आहे की रामायणामध्ये प्रत्यक्ष चालून येणारे राक्षस होते, तसं भगवान श्रीकृष्णांच्या जीवनामध्ये मायावी रूप घेऊन येणाऱ्या राक्षसांचं अनेक वर्णन आहे. तसं आजची परिस्थिती अशी आहे की असे मायावी रूप घेऊन आपल्यामध्ये शिरलेले वेगवेगळे राक्षस आहेत आणि ते कळत नकळत आमची कुटुंब व्यवस्था ही कमकुवत करण्याच्या मागे आहे. त्यामुळे संघाच्या कार्यकर्त्यांनी विचार असा केला की कुटुंबियांनी एकत्र यावं. मग आपलं भोजन असेल, आपली भूषा असेल, आपलं भवन असेल, आपली भाषा असेल, आपलं भ्रमण असेल, या सगळ्यांच्यामध्ये आपण आपल्या सत्वाचा परिचय करून दिला पाहिजे. आणि याच्यासाठी म्हणून एक निश्चितपणानं प्रयत्न केले पाहिजे. आपल्या सगळ्यांना असं वाटेल की कुटुंब हा तसा भावनेचा विषय. मी कोणाच्या तरी पोटी जन्माला येतो म्हणून कोणीतरी माझे वडील होतात, कोणीतरी माझी आई होते, कोणीतरी माझा भाऊ होतो, कोणीतरी माझे काका होतात. परंतु गेल्या वर्षी आपल्या पुण्यामध्ये प्रख्यात विचारवंत श्री एस गुरुमूर्ती यांचं व्याख्यान ऐकण्याचा मला योग आला आणि ते असं म्हणाले की कुटुंब व्यवस्था केवळ हा भावनेचा विषय नाही आहे, हा केवळ संस्कृतीचा विषय नाही, तो अर्थशास्त्राचा विषय आहे. कोण आहे ते एस गुरुमूर्ती? हे एस गुरुमूर्ती देशातल्या 50 प्रभावशाली व्यक्तींची यादी गेली अनेक दशकं होते. गेली जवळपास 3 दशकं 50 व्यक्तींच्या मध्ये ते आहेत. स्वतः ते व्यवसायानं CA आहेत, चार्टर्ड अकाउंटंट आहेत, म्हणजे हिशोब त्यांना कळतो, अर्थशास्त्र त्यांना कळतं.
त्यांनी त्या दिवशीच्या व्याख्यानामध्ये असं सांगितलं की अनेक पाश्चात्य देशामध्ये सोशल सिक्युरिटी सिस्टीम नावाची एक सिस्टीम चालते. याचा अर्थ काय, जे 18 वर्षाच्या खाली आहेत आणि जे 60 वर्षाच्या वरती आहेत त्यांच्या आयुष्याची काळजी घेणं हे सरकारचं काम. आणि ते कुणी करायचं तर 18 ते 60 मधले जे पैसे मिळवणारे लोक आहेत त्यांनी सरकारला कर भरायचा आणि त्या करांमधनं सरकारनी व्यवस्था चालवायची. त्या दिवशी त्यांनी एक आकडा सांगितला. तो आकडा सांगण्यापूर्वी मी आणखीन एक आकडा आपल्याला सांगतो. तो आकडा असा आहे की आपले देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं सांगितलं की आपल्याला लवकरच 5 ट्रिलियन एवढी आपली अर्थव्यवस्था करायची. जगातल्या 3ऱ्या अर्थव्यवस्थेपर्यंत आपल्याला नजीकच्या भविष्य काळात पोहोचायचं असं उद्दिष्ट घेऊन चाललं. त्या दिवशी एस गुरुमूर्ती त्यांच्या भाषणात असं म्हणाले की जर भारतामध्ये आपण ही सोशल सिक्युरिटी सिस्टीम लागू करायची ठरवली तर भारताला आजच्या दिवसाला 68 ट्रिलियन एवढा खर्च आहे. म्हणजे आमची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियनची करण्याचं स्वप्न आम्ही आज बघतोय, ते प्रत्यक्ष आम्ही मिळवलेलं नाही, परंतु खर्च मात्र आमचा 68 ट्रिलियन डॉलर्सचा होणार आहे. त्यामुळे एस गुरुमूर्ती असं म्हणाले की कुटुंब व्यवस्था हा केवळ भावना आणि संस्कृतीचा विषय नाही, तर तो अर्थकारणाचा देखील विषय आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे हे जे बंद क्षीण होण्याचे वेगवेगळे प्रयत्न चालले त्याच्याबद्दल आपण डोळस राहिलं पाहिजे आणि जाणीवपूर्वक याच्यामध्ये आपण सहभाग घेतला पाहिजे. ही पहिली कुटुंब व्यवस्था आहे. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे सामाजिक समरसतेची. माझ्या बोलण्याच्या सुरुवातीला मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला. भारताचं दुर्दैव असं झालं की भारतानं जगात सगळ्यात उच्च विचार मांडला, परंतु दुर्दैवाची भाग अशी की जो विचार आम्ही मांडला तो विचार मात्र आम्ही जगायचं बंद केलं. माणसाला आम्ही माणूस म्हणून नाकारलं. ज्याला आमच्यासारखे 2 हात 2 पाय 2 डोळे 1 नाक 1 डोकं आहे त्याला आम्ही माणूसपणाचे अधिकार नाकारले. 1927 साली ज्यावेळेला महाडला चौदार तळ्याचा सत्याग्रह बाबासाहेबांनी केला त्यावेळेला पाणी मिळालं नाही म्हणून या देशातला वंचित वर्ग मेला नव्हता. तर ती केवळ पाण्याची लढाई नव्हती, आपण लक्षात घेतलं पाहिजे, ती सन्मानाची लढाई होती, ती स्वाभिमानाची लढाई होती. पाणी हे प्रतीक आहे त्याचं. आम्हाला माणसासारखाच सन्मान द्या ही एक मागणी होती आणि त्याच्यासाठी म्हणून त्या चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला. दुर्दैवानं आमच्या देशामध्ये स्थिती अशी झाली की आम्ही आमच्या माणसाला नाकारलं, माणूस म्हणायचं नाकारलं. स्वामी विवेकानंदांनी उद्योगानं असं विचार काढले ज्यावेळेला ते केरळमध्ये गेले आणि शिवाशिव झाली. स्वामी विवेकानंद म्हणले की आपला धर्म आता केवळ भाताच्या भांड्यापुरता उरला आहे. म्हणजे आमच्या घरी जर अन्न शिजवलेलं असेल, भात हे मुख्य अन्न आपण लक्षात घेतलं पाहिजे, अन्न शिजवलेलं असेल तर त्याला कुणी हात लावायचा आणि कुणी हात लावायचा नाही, एवढाच आमचा धर्म विचारलेला आहे. केरळमध्ये गेल्यानंतर स्वामी विवेकानंदने उद्वेगानं उद्गार काढले की मी वेड्यांच्या इस्पितळात आलेलो आहे. अरे, माणसानं माणसाला शिवल्यामुळे फिटाळ होतो, माणूस बाटतो, त्याचा धर्म जातो. हे कोण सांगतंय? तर जे म्हणतात की प्रत्येकाच्या मध्ये भगवंताचा अंश आहे असं सांगणारे संस्कृतीचे धर्माचे जे वारसदार आहेत ते असं सांगतात. म्हणून स्वामी विवेकानंदांसारखा द्रष्टा माणूस असं म्हणतो की मी वेड्यांच्या इस्पितळात आलो. आपल्या संघाच्या कार्यकर्त्यांनी आणि एकूण समाजातल्या अनेक संस्था संघटनांनी यासाठी प्रयत्न केले. हळूहळू चित्र बदलत आहे, निश्चितपणानं चित्र बदलतं आहे, पण दुर्दैवानं असं म्हणण्याला वाव आहे की आज ते चित्र 100% बदललेलं नाही. आज देखील आमच्या समाजामध्ये काही घटक असे आहेत की त्यांना असं वाटतं की योगायोगानं मी अमुक एका समाजामध्ये जन्माला आलो म्हणून मी फार मोठा आहे आणि तमुक समाजामध्ये तो व्यक्ती जन्माला आला म्हणून तो माझ्यापेक्षा छोटा आहे, असं आज देखील आमच्या काही समाज घटकांना वाटतं. आणि केवळ आमच्या समाज घटकांना वाटतं असं नाही, याचा अभ्यास करणारे, याच्यामध्ये कुटील षड्यंत्र रचणारे ज्या शक्ती आहेत, ज्या जगातल्या शक्ती आहेत, त्या शक्ती असा प्रयत्न करतात की याच्यावरती नेमकं बोट ठेवायचं, ज्याला छिद्रान्वेषी वृत्ती असं म्हणतात, त्याच्यावरती बोट ठेवायचं आणि समाजामध्ये दुही कशी माजेल यासाठी प्रयत्न करायचे. संघाचे कार्यकर्ते वेगळं तत्त्वज्ञान कुठलं सांगत नाही, वेगळा कुठला ते कार्यक्रम करत नाहीत. हे अगदी संघाच्या पहिल्या दिवसापासूनची गोष्ट आणि ही संघाच्या अभिलेखागारामध्ये लिहून ठेवलेले प्रत्यक्षदर्शींनी केलेल्या घटना आहेत. मी एक घटना फक्त आपल्याला सांगतो. मी धुळ्याला प्रचारक होत असा उल्लेख झाला. त्या धुळ्यामध्ये फार वर्षापूर्वीची गोष्ट, म्हणजे 1940च्या पूर्वीची गोष्ट. त्यावेळेला श्रावणकुमार सूर्यवंशी म्हणून स्वयंसेवक होते. ते कोण होते? तर त्यांचा केश कर्तनाचा व्यवसाय होता आणि संघाची पद्धत अशी आहे की उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रशिक्षण वर्ग होतात. ज्यावेळेला डॉक्टर हेडगेवार त्या ठिकाणी आले, त्यांनी असं सांगितलं की तुम्ही सगळ्यांनी आता नागपूरला प्रशिक्षण वर्गासाठी आलं पाहिजे.
त्यावेळेस श्रावणकुमार सूर्यवंशी असं म्हणाले की मी जर नागपूरला आलो तर माझा व्यवसाय बंद पडेल, मला जेवायलाच मिळणार नाही आणि ते वर्गाचं शुल्क द्यायचं. संघाचं सगळे कार्यक्रम हे स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून होतात. शुल्क द्यायला देखील मला पैसे राहणार नाहीत. डॉक्टर हेडगेवारांनी त्याला असं सांगितलं की तू एकच काम कर, तुझी जी सगळी साधनं आहेत, मग तो वस्तारा वाटी वगैरे त्या काळची जी सगळी साधनं आहेत ती सगळी तू घेऊन ये, मी पुढचं बघतो. श्रावणकुमार सूर्यवंशी डॉक्टरांच्या बोलावण्यावर नागपूरला गेले. नागपूरला वर्ग सुरू झाला त्यावेळेला पहिल्या दिवशी डॉक्टर हेडगेवारांनी असं सांगितलं की आपण आता 40 दिवस या ठिकाणी राहणार आहोत. अनेक वेळेला आपल्याला केस कापण्याची, दाढी करण्याची वेळ येईल. माझी सगळ्यांना नम्र सूचना, विनंती अशी आहे की कृपा करून आपण या श्रावणकुमार सूर्यवंशीकडून दाढी आणि केस कापून घ्यावे आणि त्याचं जे काही पैसे असतील त्याला द्यावे, त्याच्यातनं तो वर्गाचा खर्च करणार आहे. म्हणजे श्रावणकुमार सूर्यवंशींच्या स्वावलंबनाला, स्वाभिमानाला धक्का देखील बसला नाही आणि त्याचबरोबर अन्य स्वयंसेवकाच्या मनामध्ये मोठेपणाचा भाव देखील निर्माण झाला नाही. अशी विलक्षण गोष्ट डॉक्टर हेडगेवारांनी साध्य करून दाखवली. हे मी संघाच्या पहिल्या दिवसापासून सांगतो. अशी अनेक उदाहरणं मी सांगू शकतो. परंतु आता संघ पुरेसा पुढं गेलं. 98 वर्षानंतर आज परिस्थिती काय आहे? मी म्हटलं तसं की जगातले लोक आम्हाला शिकवत असतात, म्हणजे आमच्यापैकी काही लोकांना शिकवत असतात की ते संघवाले म्हणजे असे, संघवाले म्हणजे तसे. आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिक नावाचं एक गाव आहे. नाशिकचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्या भारताचं चलन छापण्याची आणि भारताची नाणी छापण्याची मोठी टाकसाळ त्या ठिकाणी आहे आणि ती केंद्र सरकारची असल्यामुळे देशभरातनं सर्व लोक त्या ठिकाणी नोकरीसाठी येतात. ही काही वर्षापूर्वी घडलेली मी तुम्हाला गोष्ट सांगतो. आणि त्या ठिकाणी उत्तर प्रदेशातनं एक व्यक्ती कामासाठी आला आणि त्याच्यामध्ये मनामध्ये हे सगळं समीकरण होतं. संघवाले म्हणजे असे, संघवाले म्हणजे अमुक तमुक मानणारे, जातीभेद मानणारे, उच्च नीचता मानणारे वगैरे वगैरे वगैरे. आणि महाराष्ट्रात तर संघवाल्यांचा जास्त जोर आहे असं तो ऐकून होता. त्यामुळे तो महाराष्ट्रात आल्यानंतर तो संधी शोधत होता की केव्हा मला संघवाला भेटतो आणि केव्हा तो मला उच्च नीतीचा व्यवहार दाखवतो आणि मी त्याला सरळ करतो. अशा आवेशानं तो लागलेला होता. योगायोगानं असं झालं की तो ज्या विभागात काम करत होता त्या विभागामधले संघाचे कार्यकर्ते होते. कदाचित त्या परिसराचे, नगराचे कार्यवाह होते. आणि मग त्याला कळलं की हे संघाचे कार्यकर्ते आहेत. त्याला कार्यवाह वगैरे कदाचित माहिती नसेल, पण संघाचे कार्यकर्ते त्याला कळलं. आणि मग तो अगदी बारकाईनं, ज्याला आपल्याकडे काकदृष्टीनं असं बघायला लागला की हे माझ्याबरोबर जेवतात का, त्यांच्या डब्यातलं मला देतात का, माझ्या डब्यातलं त्याला देतात का, माझ्याबरोबर चहा प्यायला येतात का. कुठंही त्याला खोट सापडे ना. सहज डब्याची देवाणघेवाण होती, ती सहज चहा प्यायला जाणं वगैरे वगैरे सगळं होत होतं. तो म्हणाला की हे संघवाल्यांचे दाखवायचे दात आहेत, त्यांचे प्रत्यक्ष दात वेगळे असले पाहिजेत. जोपर्यंत मी त्याच्या घरी जाऊन बघत नाही तोपर्यंत मला ते पटणार नाही. आणि योगायोगानं असं झालं, काहीतरी निमित्ताने या कार्यकर्त्यांनी त्याला आपल्या घरी जेवायला बोलावलं. आता हा जो उत्तर प्रदेशातून आलेला व्यक्ती आहे तो मनामध्ये विचार करतच गेला की आता मला चांगली संधी आली आणि यांचे दाखवायचे दात आता गळून पडतील आणि त्याचे खरे दात मला दिसतील आणि ह्याला कसा मी आता बदनाम करतो किंवा त्याची सगळी कुप्रसिद्धी करतो वगैरे वगैरे. म्हणून तो घरामध्ये गेला. आजपर्यंत अनेक घरांच्या घरी कदाचित तो गेला असेल, पण पहिल्यांदा त्याला अनुभव असा आला की अतिशय आत्मीयतेनं, प्रेमानं स्वागत झालं. या बसा वगैरे वगैरे असं. घरात स्वयंपाकाची तयारी होत होती आणि काही वेळामध्ये स्वयंपाक तयार झाल्याचा आणि आता जेवायला बसायचा असं निरोप आला. आता म्हटला की आता खरी परीक्षा आहे की आता मला कळणार, मला त्यांच्या घरात आतमध्ये जेवायला वाटतात का बाहेर वाटत आहेत. पण त्याला लक्षात असं आलं की घरामधले सगळेजण ज्या ठिकाणी जेवायला बसतात त्या ठिकाणी त्याला बोलवलं, हातपाय धुतले, ते जेवायला बसले. आता हा त्याला फार मोठा धक्का होता, कारण संघाची एक प्रतिमा घेऊन तो मनामध्ये चाललेला होता की संघवाले म्हणजे हे उच्च नीचता मानणारे. त्यांच्या मनामध्ये हा जातीभेद ठासून भरलेला आहे. मनामध्ये धक्का होता. परंतु आशा म्हणावं का नाही मला कल्पना नाही, परंतु त्याच्या मनामध्ये अजून आशेची दुगदुगी होती की अजून तरी संघवाल्याचं खरं रूप आपल्याला दिसेल. आणि म्हणून हे दोघं जेवायला बसले आणि ह्या कार्यकर्त्याची 5-6 वर्षाची 5वी-6वीत असलेली मुलगी जेवायला वाढायला. तो म्हटला की हा कार्यकर्त्यांनी नाटक चांगलं रंगवलेलं दिसत आहे, त्यांचे दाखवायचे दातच अजून दिसत आहेत, खरे दात बघायचे असतील तर ह्या मुलीशी बोलायला पाहिजे. आणि म्हणून त्या मुलीशी तो बोलला. त्या मुलीला त्यानं प्रश्न असा विचारला की का गं तुला माहिती आहे का मी कोण आहे म्हणून. मी कोण आहे याचा अर्थ मी कुठल्या जातीतला आहे तुला माहिती आहे का, तू कोणाला जेवायला वाटते तुला कल्पना आहे का. त्या मुलीनं जे उत्तर दिलं ती संघाची कृती आहे. त्या मुलीनं असं सांगितलं की ज्या अर्थी माझ्या बाबांनी तुम्हाला घरी जेवायला बोलावलं या अर्थी तुम्ही बाबांचे मित्र आहात, त्यामुळे नात्यानं तुम्ही माझे काका आहात. त्यामुळे तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही माझे काका आहात आणि मी माझ्या काकांना जेवायला वाढते. आणि हे उत्तर ऐकल्या क्षणी सर्व संशय फिटले, मनातलं सर्व मळप दूर झालं आणि
त्या माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं. संघाचे कार्यकर्ते म्हणून आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करतो आणि यावर्षी आपण सामाजिक रक्षाबंधन या अनुषंगानं आपल्या सिंहगड भागामध्ये 400 कुटुंबांच्या मध्ये असा प्रयत्न केला की आम्हाला सेवा देणाऱ्या सगळ्या व्यक्ती त्यांना आम्ही अतिशय प्रेमानं आदरानं बोलावलं आणि रक्षाबंधनाच्या निमित्तानं त्यांच्याशी संवाद साधला, त्यांचा आदर सत्कार जो काही आम्हाला शक्य होता तो केला. परंतु केवळ संघाच्या 400 कार्यकर्त्यांनी हा व्यवहार करून सुटणार नाही. समाजातल्या सर्व सज्जन शक्तीनं याच्यामध्ये सहभाग दिला पाहिजे. त्यामुळे कुटुंब व्यवस्था आणि समरसता याच्यामध्ये आपण काम केलं पाहिजे. आणि त्याचबरोबर जगापुढे अजून एक महत्त्वाचा प्रश्न भेडसावतो आहे आणि तो भेडसावता प्रश्न असा आहे, तो पर्यावरणाचा आहे. त्याची आकडेवारी इतकी भयंकर आणि आपली छाती दडपवणारी आहे की आता हे जग नष्ट होणार की काय, अशा प्रकारची एक चिंता जे त्या विषयाचे अभ्यासक आहेत, त्या विषयाचे तज्ज्ञ आहेत, त्या विषयामध्ये काम करणारे लोक आहेत, अशाच्या मनामध्ये ती डोकावते आहे आणि ती खरी आहे की काय असं वाटण्याजोगी परिस्थिती आहे. आणि त्यामुळं परिवर्तनामध्ये पहिली कुटुंब प्रबोधन, दुसरा आहे समरसता आणि तिसरा आहे पर्यावरण. आणि त्याच्यामध्ये 3 गोष्टींमध्ये काम करायचं संघाच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं. 3 गोष्टी अशा आहेत की पच्या 3 गोष्टी आहेत, पेड, पाणी और प्लास्टिक. अशा 3 गोष्टीमध्ये काम करायचं ठरवलं. म्हणजे वृक्षांचा आम्ही लागवड करू, वृक्षांचं आम्ही संगोपन करू, आमचे पाण्याचे स्रोत आम्ही शुद्ध ठेवू, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे प्रदूषण निर्माण होणार नाही याची मी काळजी घेऊ आणि प्लास्टिकचा आम्ही कमीत कमी वापर करू किंवा प्लास्टिकच्या वापरापासून मुक्त होऊ याच्यासाठी मी करू. संघाचं वैशिष्ट्य असं आहे की ते केवळ सांगून थांबले नाहीत तर त्याला पर्याय देऊन त्यांनी काम सुरू केलं. आपल्या सिंहगड भागातलं जे सुरुवातीचं नगर आहे, म्हणजे तिकडून आपण स्वारसबागेच्या मंदिराकडून यायला लागलो की ते पहिलं जे नगर आहे त्याचं नाव आहे विवेकानंद नगर. त्या विवेकानंद नगराच्या कार्यक्रमात मी गेलो होतो आणि त्या ठिकाणी त्यांनी असं सांगितलं की आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की विठ्ठलवाडीचं जे विठ्ठलाचं मंदिर आहे त्या ठिकाणी मोठी यात्रा भरते आषाढी एकादशीला. तर त्या नगरातल्या स्वयंसेवकांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी 800 कागदी पिशव्या तयार केल्या आणि हे सगळे त्या ठिकाणचे जे फूल विक्रेते वगैरे वगैरे जे होते त्यांना सगळ्यांना दिल्या आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही जी फुलं देता त्याच्यासाठी कृपा करून प्लास्टिकची पिशवी तुम्ही वापरू नका, या आम्ही कागदाच्या पिशव्या तुम्हाला केल्या, त्याचं कोणतंही मूल्य आम्हाला तुमच्याकडून नको, परंतु पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी म्हणून तुम्ही या कागदी पिशव्या सगळ्यांना द्या. आज निश्चितपणे 800 कागदी पिशव्यांचा वापर झाला, 800 प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी झाला. बघायला ही संख्या थोडी वाटते, परंतु ज्या वेळेला आपण त्याचा विस्तार लक्षात घेतो त्यावेळेला त्याचं मोठेपण लक्षात येतं. तर सहज माझ्या मनामध्ये आलं बसल्या बसल्या. आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये, शहरामध्ये, खेडोपाड्यामध्ये वारकरी संप्रदायाचं काम आहे. तुम्ही एखाद्या भजनी मंडळात त्यांच्या कीर्तनाच्या ह्याच्यात गेला की नाही मला कल्पना नाही, परंतु तिथं गेल्यानंतर तिथं एकादशीला ज्या वेळेला भजन होतं त्यावेळेला गावातले किती लोक असतात हो? तर गावातले 10, 12, 15, 20, 25च्या वरती लोक नसतात. परंतु तेच तुम्ही आषाढी वारीचं चित्र डोळ्यासमोर आणा. आषाढी वारीच्या वेळेला आळंदी आणि देहूपासून लक्षावधी वारकरी हे आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा काळ खर्च करून ते पंढरपूरला जातात आणि त्यावेळेला त्या संघटित शक्तीचं महत्त्व आणि आपल्याला दर्शन लक्षात येतं. केवळ आमच्या विवेकानंद नगरातल्या 800 पिशव्यांवरती तुम्ही जाऊ नका. देशभरामध्ये लक्षावधी स्वयंसेवक याच्यामध्ये काम करतात आणि त्या लक्षावधी स्वयंसेवकांच्या कार्याचा ज्या वेळेला गुणाकार होतो त्यावेळेला या समस्येवरती किती प्रभावी उत्तर आम्ही शोधलं आहे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं. त्यामुळे शताब्दीच्या निमित्तानं जे परिवर्तन घडवायचं आहे ती संघाची मक्तेदारी नाही. हे प्रत्यक्ष संघ संस्थापकांचेच शब्द आहेत, मी माझ्या मनचे सांगत नाही. समाजामध्ये बदल घडवायचा ना ती सगळ्यांची जबाबदारी, केवळ संघाच्या स्वयंसेवकांची नाही, तुमची माझी सगळ्यांची सज्जन शक्तीची आहे. त्यामुळे संघाच्या शताब्दीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना माझं एक नम्र आवाहन आहे. ते नम्र आवाहन असं आहे की या शताब्दीच्या निमित्तानं या 3 विषयांमध्ये जे परिवर्तन घडवून दाखवायचं ठरवलं, कुटुंब व्यवस्था, समरसता आणि पर्यावरण, याच्यामध्ये आपण अधिकाधिक योगदान द्यावं. आणि शुभलक्षणं हीच सांगतायत की असं योगदान देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते. आपल्या सर्वांच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये देखील लक्षात असं येतं. आपल्या नगरात देखील सुद्धा 3-4 ठिकाणी असं ई कचरा संकलनाचं केंद्र, प्लास्टिक कचरा संकलनाचं केंद्र चालतं, रद्दी संकलनाचं केंद्र चालतं आणि त्याच्यावरती लक्षात असं येतं की निश्चितपणे आम्ही त्या समस्येवरती काही ना काहीतरी कृती केलेली आहे. त्यामुळे अशी काही ना काही कृती अधिक डोळसपणानं करूयात, अधिक पुढे येऊन करूयात आणि जे स्वप्न आम्हाला अनेक महान द्रष्ट्या व्यक्तींनी सांगितलं आहे ते स्वप्न प्रत्यक्ष बघण्यासाठी आपला वाटा उचलूयात, हे नम्र आवाहन मी आपल्याला करतो. ही माय थोर होईल जगतास शांती देईल, तो सोन्याचा दिन येवो
बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो, बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो.